नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची जी ड्रॉ प्रक्रिया होती ती संपन्न झालेली आहे आणि आता जे भाग्यवंत आहेत त्या भाग्यवंत अर्जदारांना आता ही घरे जी आहेत, भाग्यवंत अर्जदारांना म्हणण्यापेक्षा भाग्यवंत विजेत्यांना ही जी घरे आहेत ते मिळणार आहेत. मात्र सोडतीत नाव आले म्हणजे संपले असा अनेकांचा समज आहे. तर तसं नाही आहे. सोडतीनंतरही कागदपत्रांची अनेक कामे करावी लागतात. ती न केल्यास मिळालेली सदनिका तुमच्या हातून जाऊ शकते. विशेष म्हणजे घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ते 10 दिवसाच्या आत करावायची आहे. हे एक महत्त्वाचे काम आहे. तर आता आपण पाहूया देकारपत्र स्वीकृतीपत्र आहे तरी काय. 10 दिवसांच्या आत स्वीकृतीपत्र देणे बंधनकारक. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. अर्जदाराने सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर त्याचे स्वीकृतीपत्र हे कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसाच्या आत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागेल. अन्यथा तुमचा जो अर्ज आहे तो आपोआप रद्द होईल. तसेच अनामत रकमेतून तुम्ही जी अनामत रक्कम भरलेली आहे त्याच्यातून 1000 रुपये वजा करून उर्वरित रक्कम विना व्याज तुम्हाला म्हणजे अर्जदाराला परत केली जाईल. अर्जदारांनी दिलेल्या बँक खात्यात RTGS किंवा NEFTद्वारे अनामत परतावा करण्याची कार्यवाही केली जाईल. पुन्हा एकदा ऐका. अर्जदाराला सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्याला म्हाडाकडे स्वीकृतीपत्र सादर करणे गरजेचे आहे. हे स्वीकृतीपत्र कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसाच्या आत सादर करावे लागेल. आणि विशेष म्हणजे हे जे स्वीकृतीपत्र आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागेल. अन्यथा तुमचा अर्ज आपोआप रद्द होईल. यासह अर्जदाराने जमा केलेल्या अनामत रक्कम जी आहे त्याच्यातून 1000 रुपयेसुद्धा तुमचे जे आहेत ते कापले जातील. आणि जे या सोडतीमध्ये जे या ड्रॉमध्ये अयशस्वी झाले आहेत तसेच प्रतीक्षा यादीवर आहेत त्या अर्जदारांना त्यांनी अदा केलेली संपूर्ण अनामत रक्कम, अर्ज शुल्क, तुम्ही अर्ज शुल्क जो भरला होता 500 रुपये अर्जासाठी आणि 90 रुपये GST, ते तुमचे 590 रुपये जे आहेत ते 590 रुपये तुम्हाला वजा करून मिळतील. म्हणजे फक्त जी अनामत रक्कम आहे तीच तुम्हाला मिळेल. ती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम ECS किंवा NEFTद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. तर आता तुम्हाला स्वीकृतीपत्र काय आहे ते कळलं. आता देकारपत्र. तर सोडतीत यशस्वी उमेदवारांना म्हाडा देकारपत्र देणार. सोडतीसाठी पात्र असलेल्या अर्जदारांचे अर्ज क्रमांकाची आरक्षणनिहाय प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते आहे housing.mahada.gov.in आणि दुसरी जी वेबसाईट आहे ती आहे mahada.gov.in. तसेच या अधिकृत संकेतस्थळाबरोबर मोबाईल ॲपसुद्धा आहे. म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम या नावाचा मोबाईल ॲप आहे. तर याच्यावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर विजेत्या अर्जदारांचे नाव जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहेत. तुम्ही अधिकृत जी वेबसाईट आहे तिथे जाऊन चेक करू शकता. आणि जे अर्जदार यशस्वी झाले आहेत अशा अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र हे ऑनलाईन लॉग इनमध्ये प्राप्त होईल. तर स्वीकृतीपत्र आणि देकारपत्र हे काय असते हे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजलं. आता सोडतीमध्ये विजेत्या अर्जदाराला नेमकं काय करावं लागणार. तर विजेत्या अर्जदाराला म्हाडातर्फे प्रथम सूचनापत्र देण्यात येईल. त्यानंतर प्रथम सूचनापत्र मिळाल्यानंतर अर्जदाराने 10 दिवसात ऑनलाईन पद्धतीने स्वीकृतीपत्र दर्शवणे बंधनकारक आहे. त्यानंतर म्हाडाकडून अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. अर्जदाराने सदनिकेची 25% रक्कम 45 दिवसात भरणे बंधनकारक आहे. त्यानंतर उर्वरित 75% रक्कम 60 दिवसांमध्ये भरणे बंधनकारक राहील. अर्जदाराने सदनिकेची 10% रक्कम भरल्यानंतर बँक ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल. या अर्जानंतर म्हाडा अर्जदारांना तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देईल. आणि त्यानंतर अर्जदाराने सर्व रक्कम भरल्यानंतर तसेच सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर घर अर्जदाराच्या नावावर केले जाईल. तर सदनिका रद्द करण्याचा म्हाडाला अधिकार. म्हाडाच्या घरांच्या सोडतीत नंबर लागल्यास इतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण म्हाडाचे घर मिळाल्यानंतर इतरही बऱ्याच प्रक्रिया राबवाव्या लागतात. सोडतीनंतर अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज
प्रमाणपत्र, पुरावे, इतर माहिती असत्य, खोटी, बनावट आढळून आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा अधिकार म्हाडाकडे आहे. सो म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.